पुणे नाशिक महामार्गावर गुंडांची दहशत पाहायला मिळते। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पुणे नाशिक महामार्गावर गुंडागिरीचा थरार पाहायला मिळालाय। घाटात गाडी आडवी लावून बसमध्ये घुसत ड्रायव्हर आणि कंडक्टरला मारहाण केला असल्याचा हा व्हिडिओ सध्या समोर येतोय। पुणे नाशिक महामार्गावर खेड ते मंचर दरम्यान एसटी धावत होती आणि याच दरम्यान काही तरुणांच्या थार गाडीने या बसचा रस्ता अडवला। गाडी बसच्या समोर आडवी लावून गाडीतील तरुण एसटी मध्ये घुसले आणि यानंतर चालकाने बस चालू केली असता या तरुणांनी चालकालाच बसमध्ये मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर येतोय। या मारहाणी दरम्यान प्रवाशांमध्ये गोंधळ उडालाय। मारहाण सुरू असताना प्रवाशांपैकी असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने मारहाण थांबवण्यास सांगितली, मात्र त्याच्या विनंतीला न घाबरता या गुंडांनी चालकाला बेदम मारल्याचं समोर येत आहे। या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। त्यासोबतच ड्रायव्हरला देखील मारहाण केल्याचं समोर येत आहे। प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळल्याचं देखील म्हटलं जात आहे। ड्रायव्हरला मारहाण केल्यामुळे त्याला गाडी चालवणं शक्य नव्हतं असं देखील म्हटलं जात आहे। या तरुणांनी फक्त बस चालकाला मारहाण न करता कंडक्टरला देखील मारहाण केली आहे, त्याच्यावर देखील हल्ला केलाय। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या प्रकरणी मंचर पोलिसांमध्ये अजूनही गुन्हा दाखल केला नाहीये, पण ही गुंडागिरी प्रवाशांमध्ये दहशत पसरवताना दिसून येते। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, त्यामुळे यावर योग्य ती कारवाई करून या गुंडांना अटक झाली पाहिजे, नाहीतर पुन्हा हे गुंड अजून कुणासोबत तरी असा प्रकार करतील असं म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय।